मित्रांनो, भाऊबंदकी हा विषय महाराष्ट्राला काही नवीन नाही. मी म्हणताना म्हणतो महाराष्ट्राला, पण खरं म्हणजे राष्ट्राला नवीन नाही. महाभारतापासून काय बघितलं आपण, तेच तर बघितलं नाही का. तर भाऊबंदकी नवीन नाही. आणि तुम्हाला सांगू का, की महाराष्ट्रामध्ये घराणेशाही घराणेशाही वगैरे आपण आता कॉमन शब्द आहे, मीडियाचा आवडता शब्द आहे, की महाराष्ट्रामध्ये घराणेशाही. पण त्या घराणेशाहीची जी अनेक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे आपलाच नातेवाईक हे ते वगैरे वगैरे पुढे ढकलणं वगैरे, तसं एक आणखीन वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातलं जे राजकीय घराणं आहे, त्यात तुम्हाला भाऊबंदकी दिसणारच. भावाभावांचे मतभेद, विकोपाला गेलेले, मनभेद झालेले, एकमेकाच्या राजकीय जीवावर उठलेले, छोटी माणसं तर प्रत्यक्षात जीवावर उठलेली बघतो आपण, पण हे पण एकमेकाचं राजकारण खतम करायला निघालेले एकाच घराण्यातली माणसं, वेगवेगळ्या नात्यानीती असेल, कधी सख्खे भाऊ असतील, कधी चुलत भाऊ असतील, कधी मावस भाऊ असतील, कधी आते भाऊ असेल, कधी जावई असेल, कधी मेवणा असेल, कधी पाहुणा असेल, कधी सून असेल, कधी मुलगी असेल, कधी काका असेल, मामा असेल, सासरा असेल, बाप असेल. आता उदाहरण, अरे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या लोकप्रिय आणि असं सरंजामदार घराण्याचं नाव घ्या, त्यात तुम्हाला मी ही उदाहरणं काढून देईन लगेच. 2 मिनिटात मिळतील आपल्याला. महाराष्ट्रामध्ये गेली 20 वर्ष आपण बघतोय एक भाऊबंदकी टोकाला गेलेली, विषारी झालेली, हा सगळी पातळी सोडलेली, पातळी सोडून एकमेकाचं चारित्र्य हनन करणारी, एकमेकाच्या प्रतिमा उद्ध्वस्त करणारी, एकमेकांना असो असो असो, अगदी तो शब्द तोंडावर आला होता, कारण तो उद्धवचा लाडका शब्द आहे म्हणून मी घेणारच होतो, पण सोडतो तो, जाऊ दे. पण गेली 20 वर्ष आपण ठाकरे बंधूंची बघतोय ना, बेबंदशाही, भाऊबंदकी, सगळ्या नाट्यप्रयोग, ते मेलोड्रामा पद्धतीने, ह्या आता ते मजबुरीमुळे आले होते एकत्र, तात्पुरते. आणि ते तात्पुरते आलेत हे पण मी सांगत होतो की नाही तुम्हाला, आणि ते तसं झालं की नाही बघा तुम्ही, की हे काही टिकणार नाही. आधी मुळात येणार नव्हते ते नाईलाजाने, ऍक्च्युली संजय राऊतची किमया आहे ती. व्हॉटएव्हर इट इज, आज तो विषय नाही माझा, आज पवार हा विषय, मी परत भरकटत नाही. पण मला भरकटायला आवडतं, मी भरकटलेलं कधी कधी वाचकांना, माझ्या श्रोत्यांना आवडतं, प्रेक्षकांना, दर्शकांना. तर ठाकरे घराण्याचं 20 वर्ष आपण पाहतोय ना वैर. आतापर्यंत पवार घराण्यामध्ये अंतर्गत आणि अंतप्रवाहित अशी धुसफूस होती, असूया होती, मत्सर होती, क्रोध होता, लोभ होता, मद होता, सत्तेचा मोह होता. तो दिसत होता, तो प्रगटत होता. छोट्या छोट्या इन्सिडेंट्स मधून कधी काका काही बोलत होते, कधी कोणी मामा बोलत होते, कधी मेवणे बोलत होते, कधी नणंद बोलत होती, कधी सासू बोलत होती. हा, ओके, आपण पाहिलंय. आपसामध्ये कोण म्हणत होतं त्याला मी कवडीची किंमत देत नाही, कोण म्हणत होतं तो भरकटलेला आहे, चालू चालू होतं ते. पण पवार घराण्यामध्ये असं क्लिअर कट दुभंग ज्याला आपण म्हणतो, तो नव्हता दिसला. अभंग नव्हता हे कळत होता, पवार घराणं अभंग नाही हे कळत होतं, पण तो दुभंग असा तसा प्रगटला नव्हता. आणि त्याचं श्रेय अर्थातच शरद पवार आणि अजितदादा यांना द्यावं लागेल, की त्या दोघांनी एक मुखोटा धारण केलेला होता. मुखोट्याच्या आतले चेहरे दोघांचेही बेसूर होते, भेसूर होते, एकमेकाच्या विरुद्ध होते, एकमेकाला शहप्रतिशहाचं राजकारण करणारे होते. मग कधी दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी असताना ती नाकारून ते त्यांचं राजकारण खेळत होते.
मग त्या शहला प्रतिशह म्हणून दादा काही वेगळं राजकीय समीकरण मांडून त्या समीकरणात घुसत होतं. हाही इतिहास आहे. म्हणजे जेव्हापासून अजितदादा राजकीय दृष्ट्या वयात आले, म्हणजे परिपक्व झाले, म्हणजे स्वतःची मतं मांडायला लागले, स्वतःच्या पद्धतीने आपले डावपेच आखायला लागले, तेव्हापासून हा काय म्हणतात डाव जो होता तो असा प्रतिद्वंद्वी दोन उभे राहावेत तसा तो होता. पण तो वरकरणी त्यांना एक माहिती होतं की पवार नावाची एक दंतकथा, लिजंड, मिथ आहे, ती जपली पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण आत कितीही एकमेकाचे वैरी असलो, सख्खे भाऊ पक्के वैरी जरी असलो किंवा सख्खे काका पुतण्या वैरी असलो, आजही आहेत, कालही होते, तरी देखील लोकांना पवार यांच्यामध्ये कुठे काहीतरी गॅप आहे असं जाणवता नाही. आणि गॅप जाणवलेली तरी ती जी पॉलिसी आहे ती 100 आणि 5 नाही. ज्यावेळेला पवारांवर वार होईल त्यावेळेला आम्ही 105 आहोत, ही भावना लोकांमध्ये ठेवली नाही तर तुम्हीही स्वतंत्रपणे, आम्हीही स्वतंत्रपणे संकटात येऊ, ही जाणीव असलेली ती परिपक्वता शरद पवार साहेबांमध्ये आणि अजितदादांमध्ये निश्चितच होती. आता काय झालंय, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवारांचा जो गोतावळा आहे, आता गोतावळे वेगळे झाले. आता पवार हे आडनाव जरी एक असलं तरी देखील दोघांचे पंथ संप्रदाय, राजकीय पंथ संप्रदाय गोतावळे वेगळे झाले. शरद पवारांचा गोतावळा वेगळा झाला. अजितदादांचा असा टेक्निकली झाला होता खरं म्हणजे, त्यांच्याकडे चिन्ह आलं, नाव आलं वगैरे त्यावेळेला झाला होता. पण आता तो कुटुंबापर्यंत गेला. नुसतं तटकरे, भुजबळ, दिलीप वळसे पाटील किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापुरता तो राजकीय मर्यादित नाही राहिला. तो थेट घरात घुसला आणि सुनेत्रा वहिनी, पार्थ जय विरुद्ध सुप्रिया, रोहित, साक्षात प्रत्यक्ष थोरले, पवार, असा तो सुरू झाला. म्हणजे जो संघर्ष पक्षीय पातळीवर होता तो कौटुंबिक पातळीवर आला. एकमेकाविरुद्ध शह काटशह प्रतिशह सुरू झाला. आता क्लिअर कट असं दिसतंय की हे पवार राहतील नाही तर ते पवार राहतील, आम्ही राहू नाही तर तुम्ही राहाल राजकारणात, इतकं अटीतटीचं असं राजकारण आता सुरू झालंय. आता भारतीय जनता पक्ष बाजूला पडलाय, शिवसेना बाजूला पडली आहे, ठाकरे बाजूला पडलेत, दोन्ही ठाकरे बाजूला पडलेत, काँग्रेस बाजूला पडले, बाकीच्यांची खिचगणतेने आता महाराष्ट्रातलं वॉर पॉलिटिकल जर कुठे सुरू असेल तर ते पवार विरुद्ध पवारमध्ये. सगळं रोहितच्या प्रेस कॉन्फरन्स, इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे आरोप प्रत्यारोप करणं, नाना प्रकारचे मिथ, फेक नॅरेटिव्ह तयार करून आपल्याच पवार फॅमिलीतल्याच दुसरी पाती, धाकटी पाती म्हणून पाहिजे आपण त्यांना, गोत्यात आणणं, सुनेत्रा देवींना ज्याच्यामुळे ऑकवर्ड वाटेल अशा तऱ्हेचे आरोप त्यांच्या सहकाऱ्यांवर करणं, त्यांच्या मुलांवर करणं, हे सगळं जे आहे त्यांच्याकडून अजून प्रतिवार नाही आहेत. आत्ता काय माहितीये, तुमच्या लक्षात आलं का की अजून सुनेत्रा देवी पवार, जय, पार्थ, तटकरे, प्रफुल्ल, भुजबळ, ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही डिफेन्सिव्ह आहे, बचावात्मक पावित्र्यात आहे. याचं कारण आता हल्ला जो झालेला आहे पहिला, तो रोहित पवारला पुढे करून, म्हणजे रोहित पवारला सेनापती करून सुप्रियाला त्या सेनेची काय म्हणतात त्याला पडद्यामागतील व्यूहरचना करती करून शरद पवार हा डाव खेळतायत हे कळतंय ना आपल्याला. रोहित पवार हे तोंड आहे, हे मुख आहे. म्हणजे थोडक्यात आता रोहित पवार हा शरद पवारांचा दुसरा संजय राऊत आहे, कारण पहिला संजय राऊत त्यांचाच आहे. तो कसा आहे हे मला जितकं माहिती आहे तितकं तुम्ही नाही मला सांगायचं. संजय उद्धवचा किती पर्सेंट आहे आणि पवार साहेबांचा किती पर्सेंट आहे, खरं म्हणजे केव्हा तरी सांगायला पाहिजे ते की संजय
हा 70% शरद पवारांचा आहे आणि 30% उद्धवचा आहे. खरं आहे की नाही सांगा मला तुम्ही? उद्धवला गोत्यात आणण्याचं काम तो ज्या वेळेला करतो, त्यावेळेला त्याचा बोलविता धनी उद्धव नसतो, पवार साहेब असतात. मग त्याचा फायदाही मिळतो. त्याचा फायदाही मिळतो. नाहीतर महाआघाडीचं सरकार आणलं नसतं आणि संजय किंगमेकर बनवून उद्धवला सत्तेवर बसवलं नसतं त्याने आणि खाली खेचलं नसतं. उद्धवला खाली सत्तेवर बसवणारा, सिंहासनावर बसवणारा आणि खाली खेचणारा दोन्ही व्यक्ती एकच हे सांगितलं तर लोकांना खरं नाही वाटत मी जेव्हा सांगतो तेव्हा. मी जेव्हा सांगतो की माझ्या फोनवरून एकनाथ शिंदेनी संजयला विचारलं, "अरे तुझा भाऊ पाठवतोय, राऊत साहेब तुम्ही तुमचा भाऊ पाठवणार होते, सुनीलला पाठवणार होते माझ्याकडे गुवाहाटीला." आपलं बोलणं झालं होतं आणि आधीपासून जाऊ दे तो विषय आज नाही, परत पवारकडे ते येतो मी नाही तर तो परत मी तिकडे घुसलो तर फार गौप्यस्फोट होतात मग. इकडे येऊया आपण. पण शरद पवार, सुप्रिया पवार, रोहित पवार विरुद्ध सुनेत्रा देवी, जय पार्थ ते डिफेन्सिव्हवर आहे आत्ता. आणि मला असं वाटतं की त्यांना डिफेन्सिव्ह राहावं लागणार आहे. मग एक गंमत अशी आहे, गंमत नव्हे, एक गंभीर प्रकार असा आहे खरं म्हणजे, की त्यांचेच पती, त्यांचेच वडील गेलेत आणि आरोपीच्या पिंजऱ्यात शरद पवारांनी, रोहित पवारांनी, सुप्रिया सुळेंनी विलक्षण धूर्तपणा, चातुर्य नाही म्हणणार मी त्याला, धूर्तपणा दाखवून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. राजकारणात उभं केलंय, समाजकारणात उभं केलंय, एक नातेसंबंधात उभं केलंय. एक नॅरेटिव्ह लोकांसमोर ठेवण्यात आत्ता पवार यशस्वी झालेत. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यशस्वी झालेत, की अजितदादांचे जे मारेकरी आहेत, त्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी पवार हे जे 3 आहेत, सुनेत्रा देवी, जय आणि पार्थ, हे वाचवण्यासाठी नाही, डायरेक्ट असा आरोप नाही करतायत. पण निदान त्यांच्यावरील कारवाईसाठी पुढाकार घेण्यात कमी पडतायत. म्हणजे आम्हीच खरे अजितदादांचे वारस आहोत. सिद्ध काय करायचं आहे? अजितदादांचे समर्थक, हितचिंतक, मतदार ते आपल्याकडे वळवण्याचंच हे सगळं कारस्थान आहे, षडयंत्र आहे. हे पवार विरुद्ध पवार चाललंय ते कशाकरता चाललंय? लिगसी ऑफ अजितदादा. अजितदादांचे खरे समर्थक, हितचिंतक, त्यांचं दुःख आम्ही हे करतोय, कॅरी करतोय. त्यामुळे अजितदादांच्या संदर्भात तुमच्या मनात जर काही सद्भावना असेल, सदिच्छा असतील, त्यांना पाठिंबा असेल, त्यांना समर्थन असेल, त्यांच्याबद्दल तुम्हाला हळहळ वाटत असेल, दुःख वाटत असेल, करुणा वाटत असेल, दया वाटत असेल, सहानुभूती वाटत असेल, तर ती त्यांच्या वाट्याला नको, आमच्या वाट्याला द्या, कारण त्यांच्या बाजूने आम्ही लढतोय. म्हणजे आम्ही त्यांचे खरे वारस आहोत. अजितदादा म्हणजे उद्धव म्हणाला होता की माझा बाप चोरला. पुन्हा एकदा जय आणि पार्थवर असं म्हणायची पाळी रोहित पवारने आणली आहे. तुम्ही आमचा बाप चोरला. त्यांनी तर जिवंतपणे आरोप केला होता. यांनी तर म्हणजे वडील गेल्याच्या दुःखापेक्षा हे दाहक दुःख त्याला रोहित पवार आणि हे देतात. आणि आत्ता ते काही करू शकत नाही. करणं योग्य पण नाही. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीने रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे सगळं करतायत आणि मीडिया त्यांच्याबरोबर आहे. आणि हे खलनायक ठरवले जात आहेत. भुजबळ असो, प्रफुल्ल असो, सुनील तटकरे असो, हे सगळे पवार हे 3 यांना सगळ्यांना खलनायकाच्या ह्याच्यात हे केलं जात आहे. यात ते नाही करत. पण मग फायनली काय होईल? जरा थोडं विस्तार आता टाळतोय मी सध्या. तर त्यामुळे फायनली काय वाटतंय तुम्हाला? काय होईल? हे मला सांगू, की आत्ता शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सुनेत्रा देवी, जय पार्थ, तटकरे यांची बदनामी तर भरपूर करणार. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंच आहे त्यांनी ऑलरेडी. त्यांचं चारित्र्य हनन असं नाही, पण तसं ते करतातच आहे. इव्हन याचं मागचं काहीतरी एक षडयंत्र कारस्थानाची सूत्र ही यांच्याचपैकी कोणाकडे तरी आहेत, असंही भासवत आहेत. आणि साक्षात यांचं नाव नसल्यामुळे टार्गेटमध्ये बोलताना ते प्रफुल्ल पटेल आणि हे बोलतात. पण ही पद्धत जुनी आहे. इंदिरा गांधींविरुद्ध बोलता येत नाही म्हणून संजय गांधी विरुद्ध बोलायचं. हा जुना प्रकार आहे. विद्याचरण शकला विरुद्ध बोलायचं.
हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. इव्हन शरद पवारांबद्दल बोलता येत नाही म्हणून त्यांच्या इतर काही साथीदारांबद्दल बोललं जात होतं. आज तसंच फडणवीसांबद्दल बोलायला जे टरकतात, घाबरतात, ते कुठे फडणवीसांबद्दल नाही बोलत. पण मग त्यांचे जे सहकारी आहेत, जे अष्टप्रधान मंडळ मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यातल्या कोणाला तरी दोघा-चौघांना टार्गेट करतात, की हे लोक बरोबर नाहीत, हे लोक नालायक आहेत. याचं कारण डायरेक्ट फडणवीसांशी भिडायची त्यांची हिंमत नाही. तेच चाललंय, की डायरेक्ट सुनेत्रा देवींचं आता नाव घेतलं तर सिंपथी वेव्ह त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे त्याला काउंटर न करता त्यांचे हातपाय किंवा त्यांचे बरोबर असलेले साथीदार, सहकारी, साथीदार यांचे असतात, त्यांचे सहकारी, त्यांच्या विरुद्ध हे कारस्थान आहे. पहिली गोष्ट, एक फॅक्टर लक्षात घ्या, की सुनेत्रा देवींचा शपथविधी तात्काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणेने, पुढाकाराने झालेला नाही. जरा समजावून घ्या. मी फार मोठा गोप्यस्फोट करतोय असं नाही, कारण हे माहिती आहे, मीडियामध्ये माहिती आहे. आता मीडियात पण कसं झालंय, की काही गोष्टी मीडियाला माहिती असल्या तरी त्या गैरसोयीच्या असल्यामुळे सांगितल्या जात नाही. त्यांनी एकदा ठरवलंय ना, की शरद पवारांची लॉबी आपण चालवायची, मग ती चालवताना मग काही हे करत नाही. पण खरंच सांगतो तुम्हाला, की सुनेत्रा देवींना त्या दिवशी शपथ देण्याचं संपूर्ण जे काही योजना होती, ती अमित शहा, फडणवीस यांचीच होती. तो जो घाईनी शपथविधी केला गेला याचं कारण असं, की शरद पवार अजितदादांचे सहकारी आणि हे यांच्याशी संपर्क साधत होते. माझ्याकडे विटनेस आहे, पण तो जाहीर नाही करू शकत आहे मी. त्याचं कारण तो गोत्यात येईल, मग त्याचं राजकारण गोत्यात येईल. पण त्याने असं सांगितलं, की आता हीच मंडळी, रोहित, सुप्रिया, ही मंडळी सांगत होती, की आता म्हणजे अजितदादा गेल्यानंतर आपला पक्ष त्यांच्यात विलीन होणार नसून त्यांचा पक्ष आपल्यामध्ये विसर्जित होणार आहे. त्यांचं अस्तित्व संपणार आहे. यापुढे साहेबांचीच राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी होणार आहे आणि ती त्यांच्याच हातून आपण करून घेणार आहोत. आणि या पुढल्या काळामध्ये जे आपल्या गटात येतील, आपल्या तटात राहतील, आपल्या ताब्यात राहतील, आपले गुलाम होतील, त्यांनाच आपण संधी द्यायची. यांची पोट राष्ट्रवादी करून संपवायची. फडणवीसांच्या संरक्षणामुळे, अमित शहांच्या पुढाकारामुळे हा शपथविधी झाला आणि लोक फुटले नाही. उलट आहे, की आता शरद पवारांना धक्का देण्यासाठी त्यांचे खासदार फुटणार. त्यांचे 8 खासदार, हा त्यांचा हुकमाचा एका वाटतोय ना तुम्हाला, थोडं थांबा. 5 पर्यंत आलेलेच आहेत ऑलरेडी. अमित शहा आणि यांचं जसं यांनी आधी बोलणी केली होती मोदी शहांशी, शरद पवारांनी, तसं शहांचं बोलणं झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 8 पैकी 5 खासदार ऑलरेडी आहेत. आणखीन थोडं थांबून 6वा येण्याची वाट पाहणं चाललंय. आणि ते 6 खासदार अजितदादांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाबरोबर जातात, असा अंदाज आहे. आता थोडक्यात सांगायचं, जिंकणार कोण? तर मी तुम्हाला सांगू का, की आता पहिली फेरी शरद पवारांनी जिंकली, पहिली फेरी याने तुमच्या रोहित आणि सुप्रियाने जिंकली. दुसऱ्या फेरीमध्ये आणि फायनल फेरीमध्ये 2च फेऱ्या होणार. दुसऱ्या फायनल फेरीमध्ये तुम्हाला सुनेत्रा देवी अमित शहा आणि फडणवीसांच्या मदतीने निर्विवादपणे जिंकलेल्या दिसतात. धन्यवाद.